नमस्कार. आपण मित्रमैत्रिणींनो, आपण जेव्हा कन्या रास घेतली, शिकलो, आपण ढोबळमानाने नक्षत्र शिकलो. उत्तराचे 3 चरण, हस्तचे 4 चरण आणि चित्राचा पहिला आणि दुसरा चरण. तुम्हाला असं वाटलं असेल की काय हे, किती एका पुढे एक, रवी पण आहे, चंद्र पण आहे, मंगळ पण आहे, इतकी नक्षत्र या राशीमध्ये आहेत. ही खरी गोष्ट आहे, पण आपण इतक्या डिटेलमध्ये आता शिकूया ना की तुम्हाला एक एक नक्षत्र व्यवस्थित कळेल. कारण प्रत्येक चरण वेगळं सांगतो. उत्तरा नक्षत्र जे रवीचं आहे याचा दुसरा, तिसरा आणि चौथा चरण हा कन्या राशीमध्ये येतो. दुसऱ्या चरणाचा आपण पहिल्या तासाला शिकलो की नाही, राशीचे स्वामी, नक्षत्रांचे स्वामी, चरणांचे स्वामी. उत्तरा नक्षत्राचा दुसरा चरण हा मकर राशीच्या शनीचा आहे, तिसरा चरण हा कुंभ राशीच्या शनीचा आहे आणि चौथा चरण हा मीन राशीच्या गुरुचा आहे. हा जो दुसरा चरण आहे हा बुधाची रास, रवीचं नक्षत्र, शनीचा चरण. इथे रवी आणि शनी यांच्यातलं सहधर्मित्व कुठे आहे, तर हे अतिशय शिस्तप्रिय, डिटर्मिंड, डिसिप्लिन्ड ग्रह आहेत आणि कायम यशस्वी होणारे आहेत. शनी हा मकर राशीमध्ये हा अर्थत्रिकोणात येत असल्यामुळे हे दशम स्थानातला आहे, जे सप्तमात, त्याचं सप्तम हे भावात भवम आहे, त्यामुळे हा बिझनेसचा कारक आहे आणि हा स्टॅटसचा कारक आहे. रवी हा काय आहे, तर रवी हा कॉन्ट्रॅक्ट्स, गव्हर्मेंट याचा कारक आहे, सरकारचा कारक आहे. शनी पण सरकारचा कारक आहे, त्यामुळे रवी म्हणजे उच्चपद आणि शनी म्हणजे सरकार, त्यामुळे इथे उच्च पदस्थ असतो हा उत्तरा नक्षत्रातल्या दुसऱ्या चरणातला माणूस. आणि तो उच्चपदस्थ असतो. त्याच्याच बरोबर या नक्षत्रामध्ये एक गोष्ट पहिल्याच चरणाला तुम्हाला परत एकदा रिवाईज सांगते की बुधाची रास हे मंदिर, उत्तरा नक्षत्राचा रवी हा त्याच्या गर्भगृहाचं प्रवेशद्वार आणि त्या गर्भगृहामधला देव हा मकरेचा शनी. म्हणजे सर्वात महत्त्व कुणाला, शनीला, हे आपल्या शास्त्राप्रमाणे दिलेलं आहे बरं का. कारण आपण जी नवमांश कुंडली शिकणार आहोत, अजून शिकलो नाही, मी कशी काढायची हे पण शिकवणार आहे. आणि ह्या नवमांश कुंडलीचं नाव आहे आत्म्याची कुंडली किंवा सूक्ष्म कुंडली. म्हणजे काय, जी आपण नक्षत्र चरणापासून त्याच्यामधून ती तयार करतो आपण. त्याच्यामुळे माणसाचं जे निम्म आयुष्य आहे, जे नवमांश कुंडली ॲक्टिव्हेट झाल्यावरचं आहे, म्हणजे 28 ते 30 वर्षानंतरचं आहे म्हणा किंवा विवाहानंतरचं आहे म्हणा, ह्या आयुष्यामध्ये माणूस स्वतःच्या पायावर उभा असतो आणि दोघं मिळून हा संसार करत असतात. एकटा असला, लग्न न झालेला, तरी 30 वर्ष, 28 ते 30 वर्षानंतर ह्या कुंडलीमधले ग्रह खरं ॲक्टिव्हेशन दाखवतात. जे जन्मकुंडलीत असतात त्यांचंच हे रूप असतं. हे सूक्ष्म रूप आलं आहे. हे सूक्ष्म रूप चरण स्वामीप्रमाणे हे काढलेलं आहे, म्हणून त्याला आत्म्याची कुंडली किंवा सूक्ष्म कुंडली म्हणतात. ती तुमच्या आयुष्यातले सगळे प्रसंग परफेक्टली दाखवते. लग्न कुंडली प्रॉमिस देते कसे असतील आणि त्याचं एक्झिक्युशन हे नवमांश कुंडली करते. त्याच्यामुळे आपल्या कुंडलीमधला प्रत्येक ग्रह हा कुठल्या राशीत आहे त्याचा स्वामी, कुठल्या नक्षत्रात आहे त्याचा स्वामी आणि कुठल्या नक्षत्राच्या कुठल्या चरणात आहे याचा स्वामी हा निरतिशय महत्त्वाचा आहे. हे कायम लक्षात ठेवा. चंद्राच्या बाबतीतही आपण हेच शिकतोय, म्हणून उत्तरा नक्षत्राचा चरण स्वामी आपण पाहिला. म्हणजे कन्या राशीमध्ये ज्याचं उत्तरा नक्षत्र आहे आणि मकर राशीचा शनी ज्याचा चरण स्वामी आहे, तो अतिशय कष्टाळू आहे, स्टेटससाठी काम करतो, शिस्तप्रिय काम करतो, सरकारी सेवेमध्ये असतो, उच्च पदस्थ असतो. रवी शनी यांचं हे काम आहे आणि बुधाच्या राशीत असल्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह, अर्थ त्रिकोणातला बुध आहे कन्या राशीचा, हे अतिशय कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणारे लोक आहेत. पुढचं जे चरण आहे तिसरं, हा कन्या राशीमध्ये बुधाचं नक्षत्र, बुधाची रास आणि उत्तर आहे रवीचं नक्षत्र आणि कुंभ राशीचा शनी आहे. कुंभ राशीचा शनी हा नेटवर्क सर्कलच्या राशीमधला आहे, त्यामुळे तो अतिशय लोकाभिमुख आहे. सगळ्यांना सगळ्या संधी मिळाल्या पाहिजेत असा आहे. आणि रवी हा जेव्हा या कुंभ राशीच्या शनी बरोबर आलेला आहे, त्यामुळे करार करणारा, प्रॅक्टिकल राशीमधला, प्रॅक्टिकली काम करणारा, सोसायटीसाठी काम करणारा, सोशल रिफॉर्म करणं यांच्या हातामध्ये असतं. हा शनी सोशल वेलफेअरचं काम करतो आणि इथे हा कुंभ राशीमध्ये असल्यामुळे इथे थोडंसं संशोधनात्मक काम कुंभ राशीकडे कायम असतं. जे ज्या नक्षत्रांचे चरण स्वामी कुंभ राशीच्या शनीचे आहेत, हे सगळ्या रवीच्या नक्षत्रांमध्ये आपल्याला दिसणार आहेत.
तर हे कुंभ राशीचे स्वामी असल्यामुळे, नक्षत्र स्वामी असले, चरण स्वामी असल्यामुळे कुंभ रास ही राहूची आणि हर्षलाची आणि शनीची मूल त्रिकोण रास ही कामत्रिकोणामध्ये उदित गोलार्धामधली शिक्षणाला महत्त्व देणारी आहे. आणि त्या शिक्षणामध्ये सुद्धा राहूची मूल त्रिकोण रास असल्यामुळे या चरणामध्ये संशोधनात्मक बुद्धिमत्ता दिसते. आणि हे संशोधन न दिसणाऱ्या गोष्टींचं, राहू हा न दिसणाऱ्या गोष्टींचा कारक आहे. कुंभ राशीमध्ये राहूचा गुण आहेच, कारण तो मूल त्रिकोण आहे राहूचा. आणि त्यामुळे इथे नासामध्ये काम करणारे लोक हे असू शकतात. सरकार आहे नासा म्हणजे, त्यामुळे सरकारी कामांमध्ये संशोधनात्मक काम कुठे नासामध्ये होऊ शकतं. मायक्रोवेव्ह वगैरे सारख्या गोष्टींचा शोध लावणारे तेच आहेत. आपल्या पुण्यामध्ये आयुकामध्ये काम करणारी माणसं बघा अशी असतील नक्कीच, कारण हे नासासारखंच काम आहे आयुकामध्ये. किंवा आपण आत्ता जे इस्रोबद्दल ऐकतो, ह्या इस्रोमधले लोक पण ह्याच नक्षत्र चरणामध्ये असू शकतात. माझी एक मैत्रीण काम करते जी मकर लग्नाची आहे, शनीचं लग्न आहे आणि तिचं कृत्तिका नक्षत्र आहे रवीचं वृषभ राशीमध्ये. बरोबर ते कॉम्बिनेशन तिचं तिथे दिसलं मला की ती इस्रोमध्ये काम करते. अर्थात वृषभ कन्या मकर राशीच्या माणसांना आढ्यता नसते, त्यामुळे तिने कधीही असं प्रसिद्धी मिळवली नाही की मी इस्रोत काम करते, मी या शास्त्रज्ञांना पाहिले, मी असे यू आहे त्यू आहे. नाही, आयुष्यभर तिने इस्रोमध्ये काम केलेलं आहे, पवई IIT मध्ये. दुसरं चौथं चरण जे आहे हे गरजवंतांसाठी प्रॅक्टिकली काम झाल्यावर पुढचं चरण आलं. हे गरजवंतांपेक्षा गुरुचं म्हणजे हे मीन राशीच्या गुरुचं नक्षत्र चरण, रवीचं नक्षत्र आणि बुधाची रास. त्याच्यामुळे स्वतःची इमॅजिनेशन, हार्डवर्क, कलात्मकता, रायटिंग आणि या सगळ्यामधून दुसऱ्यासाठी मदतनीस हे उत्तम लॉयर असू शकतात. गुरु, शुक्र, बुध हे उत्तम वकील आहेत. रवी हा कायदेशीर गोष्टींचा कारक आहे, कारण रवी म्हणजे सरकार आहे, कायदा सरकार करतं, त्यामुळे कायद्याची कामं इथे चांगली चालतात. बुध आणि गुरु म्हणून हे चांगले ॲक्टर पण होऊ शकतात, चांगलं काम करणारे लॉयर असू शकतात. तुम्ही नाटकांमधनं किंवा सिनेमांमधनं आपण जेव्हा लॉचे किंवा म्हणजे आपण ह्याचे सीन बघतो, कोर्टाचे सीन बघतो, तुम्हाला अत्र्यांचं नाटक आठवत असेल, तो मी नव्हेच, त्याच्यामध्ये किती गोष्टी अशा दाखवल्या आहेत लॉमधल्या की ज्याच्यामध्ये निरुत्तर करतो. प्रभाकर पणशीकरचं काम अप्रतिम काम केलेलं आहे. आणि हे लिहिणाऱ्याचं केवढं कौशल्य आहे की हे लॉच्या भाषेमध्ये लिहायचं आणि मनोरंजन करायचं आहे. बुध हा लॉयर आहे आणि बुध हा विनोदाचा बादशाह आहे. त्यामुळे या बुधाच्या राशीमधला, रवीच्या नक्षत्रामधला, मीन राशीच्या गुरुचा चरण, बुध, रवी, गुरु सगळे मिळून कायदेशीर आहेत, क्रिएटिव्ह आहेत, इंट्युइटिव्ह आहेत, मनोरंजन करणारे आहेत आणि लोकप्रिय आहेत आणि लोकांची सेवा करणारे आहेत. हे सगळं या उत्तरा नक्षत्रामध्ये दिसतं. याच्या पुढचं जे नक्षत्र आहे उत्तरानंतरचं ते हस्त. ह्या हस्त नक्षत्रामध्ये आपण सुरुवात पाहिली मग अशी बघताना की हे आनंदी आहे, चंद्राचं आहे, हे स्मितहास्य यांचं उत्तम आहे, हे अट्रॅक्टिव्ह आहेत, हे दैववादी आहेत, हे दुसऱ्याच्या मनात घर करणारे आहेत. एकदा यांच्याकडे आलेला माणूस हा परत जात नाही, कारण यांचं जे काउन्सिलिंग असतं हे अप्रतिम असतं. आता याचे चरण स्वामी काय करतात बघूया. इथपर्यंत तर तुम्हाला कळली आहे कन्या रास, उत्तरा नक्षत्र किती महत्वाचं आहे. आता पुढचं हे चतुष्पाद आहे हस्त नक्षत्र. हस्त नक्षत्र चंद्राचं आहे. चंद्र हा आनंद पसरवणारा ग्रह आहे आणि त्यात हा कन्यासारख्या परोपकारी राशीमध्ये किंवा दुसऱ्याच्या मदत करण्याची इच्छा असलेल्या राशीमध्ये आणि प्रॅक्टिकॅलिटीमध्ये, कारण षष्ठ स्थानाची ही रास आहे. इथलं जे पहिलं चरण आहे हे चतुष्पाद नक्षत्र आहे कन्या राशीचं. हस्त नक्षत्रापासून ग्रुप सुरू होतो, त्यामुळे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राशीचे स्वामी हे या प्रत्येक चंद्राच्या नक्षत्राचे चरण स्वामी असतात. म्हणून बुधाची रास, चंद्राचं नक्षत्र आणि मेषेच्या मंगळाचं चरण. इथे एनर्जी आहे, अतिशय उत्तम सल्लागार आहे, प्रचंड बुद्धिमत्ता आहे. त्या बुद्धिमत्तेमधून सल्ला देताना आनंदी चेहरा ठेवून देणं, दुसऱ्यांना उत्साह वाटेल असं बोलणं, हे सगळं आहे. बोलण्यात तर उत्तमच आहेत, कारण बुध हा बोलण्याचा कारक आहे. त्याशिवाय ही रास म्हणजे जे नक्षत्राचं जे चरण आहे
ते मंगळाचं आहे, मेषेच्या. त्यामुळे यांच्या बोलण्यामध्ये थेटपणा असतो. त्यांना जे बोलायचं आहे ना ते परफेक्टली त्यांना सांगता येतं. हे उगाचच काहीतरी तेच तेच बोलतील किंवा कंटाळा आणण्यासारखं बोलतील असं यांच्या बाबतीत कधीच होत नाही. अतिशय सडेतोड बोलणारं हे नक्षत्र आहे. याच्या पुढचा जो चरण आहे, दुसरा चरण हस्त नक्षत्राचा, हा येतो दुसरी रास आहे आपली शुक्राची, वृषभ रास. इथे बुधाची रास आणि चंद्राचं नक्षत्र आणि वृषभेचा शुक्र आला. शुक्र हा एंटरटेनर आहे, शुक्र हा कलात्मक आहे. इथे शुक्र हा अर्थत्रिकोणातला असल्यामुळे पैसा मिळवण्याच्या स्थानामध्ये, रास अर्थत्रिकोणातली, चरणस्वामी अर्थत्रिकोणामधला आणि त्याचा जो नक्षत्र स्वामी आहे हा चंद्र, म्हणजे जो फास्टेस्ट मुव्हिंग आहे, चढ उतार दाखवणार आहे. त्यामुळे या नक्षत्रामध्ये हरहुन्नरी असतो माणूस. मिथुन राशीचा तो स्वभाव तर येतोच त्यांच्यामध्ये, कारण बुधाच्या दोन्ही राशी आहेत. मग हा खूप टॉकेटिव्ह असतो, खूप गोष्टींमध्ये हुशार असतो. हुशारी यांच्यात अंगभूत आहे, कारण बुध हा इंटेलिजंट आहे. मिथुन आणि कन्या राशीची माणसं प्रचंड हुशार असतात. इंटेलिजन्स, ज्याला जिनियस हुशार म्हणतात तशी असतात. आणि मग हा वृषभेच्या शुक्राचा चरण हा त्यांना बिझनेस करण्यासाठी उद्युक्त करतो. हा बिझनेस कशाचा असतो? शुक्र कुंडलीमध्ये कसा आहे, शुक्र दशमात असेल आणि आता वृषभ, कन्या, मकर या राशीमधलं हे तिन्ही राशींमध्ये हे चरण जर आलं असेल, हा जर समजा धनस्थानाचा अधिपती किंवा षष्ठाचा अधिपती शुक्र दशमामध्ये आला तर हा बिझनेस करतो. शुक्र कशाचा बिझनेस करतो? हा जर तुळ राशीमध्ये शुक्र आला दशमामध्ये तर हा कायद्याचा बिझनेस करतो. हा जर वृषभ राशीमध्ये आला तर हा कलात्मक किंवा साधनं जी कम्फर्टची साधनं आहेत अशांचा बिझनेस करतो. हा कपड्यांचा बिझनेस करतो. हा सुवासाचा बिझनेस करतो. शुक्र हा सुवासाचा पण कारक आहे, फुलांचा बिझनेस करतो. अनेकविध बिझनेस शुक्र दाखवतो. शुक्र षष्ठामध्ये असेल तर तो औषधशास्त्राचा बिझनेस करतो, काम करतो. अशी अनेक प्रकारची कामं या बुधाच्या राशीमध्ये सुद्धा शुक्राचं, वृषभेच्या शुक्राचा चरण स्वामी आला, कुंडलीतला शुक्र कुठल्या स्थानात गेला त्याप्रमाणे व्हर्सटॅलिटी दाखवतो. तिसरा जो चरण आहे हा मिथुनेच्या बुधाचा आहे. हा खूप टॉकेटिव्ह आहे, खूप कम्युनिकेटिव्ह आहे, मीडियामध्ये आहे, नाटकामध्ये आहे, सिनेमामध्ये आहे, कॉम्प्युटरमध्ये आहे, इंटरनेटवर आहे, कुठे नाही आहे विचारा. कारण ही बुधाची रास आहे आणि चरण त्याचाच चरण स्वामी आहे. त्यामुळे या एवढ्या क्षेत्रामध्ये हा असू शकतो. जेव्हा चौथं चरण कन्येच्या चंद्राचं कर्केच्या चंद्राचं येतं, कर्क राशीचा स्वामी चंद्र हा भावनात्मक आहे. इथे कन्या रास ही थोडीशी गोंधळल्यासारखी होते, कारण कन्या रास ही प्रॅक्टिकल आहे. पण तरी सुद्धा हा चरण स्वामी, हा चंद्र चतुर्थात असेल, दशमात असेल, धनस्थानात असेल, सप्तमात असेल तर म्हणजे कुंडलीमधला चंद्र जर उत्तम असेल तर ही माणसं भावनेने दुसऱ्या माणसांना खूप आपलंसं करणारी असतात, अतिशय प्रेमळ असतात. कारण चरण स्वामी हे प्रत्येक नक्षत्राचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि प्रत्येक चरण स्वामी हा त्या राशीमधल्या माणसाच्या मनातल्या विचारांच्या दिशा ठरवणार आहे. इतकं महत्त्व या चरण स्वामीला आहे, ज्याच्यामधून आपण नवमांश कुंडली लिहिणार आहोत. आहे ना रंजक ही सगळी माहिती? कन्या रास आपल्याला पूर्ण कळली. आपण यानंतर इथे आपण जे नक्षत्र आत्ता पाहिलं, हस्त नक्षत्र, याच्या पुढे एक नक्षत्र राहिलंय चित्रा नक्षत्र. पण त्याचे 2 चरण कन्येत येतात आणि 2 चरण तुळेमध्ये येतात. तर याच्यामध्ये थोडी व्हरायटी आहे, आपण ती पुढच्या एपिसोडला शिकूया. तोपर्यंत तुम्हाला हस्त नक्षत्राची मौज मजा घेता आली आहे. आपल्या घरातल्या कुणाचं कन्या रास आहे बघा. कन्या ही रास संकटाची असली तरी तेवढीच रंजक आहे, हे तुम्हाला पटलं असेल आणि तुम्हाला ती अतिशय आवडणारी आहे, कारण ती उत्तम सल्लागार आहे. एकदा तुम्ही कन्या हस्तकडे गेलात की ते तुमचे कायमचे मित्र होतात, हे लक्षात घ्या. ही कन्या रास आहे, प्रॅक्टिकल रास आहे, मजा येणारी रास आहे, विनोदाची रास आहे. यानंतर आपण मंगळाच्या नक्षत्राकडे पुढच्या एपिसोडमध्ये जाऊया. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे लगेच तुम्हाला बेल आयकन प्रेस केलात की माझा व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. बाय बाय.